हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बारामतीचे उद्योजक हरीश कुंभरकर यांनी ओमानच्या वाळवंटाच्या देशामध्ये समुद्र किनाऱ्यावर टिपलेला हा व्हिडिओ आहे। खरं तर महाराष्ट्रामध्ये कोकणात वेळास सारख्या ठिकाणी कासवांच्या जन्माचा उत्सव साजरा केला जातो, परंतु ओमान तर जगातली अनेक गूढ आश्चर्य पाहायला मिळतात अशा ठिकाणचा म्हणजे जीवसृष्टीच्या चमत्काराचा देश मानला जातो। ओमानच्या निळाशार समुद्रात चंद्राच्या शांत संध्यप्रकाश लाटांवर ज्यावेळी अस्पष्टपणे सगळा दिवस म्हणजे रात्र सुरू होते त्याच वेळेस या ठिकाणी कासवांचा जन्मोत्सव साजरा केला जातो। 100 ते 200 किलो वजनाची कासव वाळू खोदताना तिथे दिसतात। एका वाळूच्या टेकड्यावर मादी कासव हळूहळू वर चढतं। त्याच्यातलाच हा व्हिडिओ आहे। म्हणजे हा जो व्हिडिओ आहे त्याचं वर्णन असं आहे की मादी कासव हळूहळू वर चढत गेली। त्या टेकडीवर तिनं पाय वाळूत खोदत एक खोल खड्डा तयार केला। रात्रीच्या अंधारात मोत्यासारखी चमकणारी अंडी ती घालू लागली। एका मागोमाग वाळूमध्ये अंड्यांचा खोलवर ढीग होता। तिच्या हालचालीत एक प्रकारची शांतता होती, मातृत्वाची ओढ होती। थकत असूनही ती तिचं काम शांतपणे करत होती। नंतर तिच्या मोठ्या पंखासारख्या पायांनी तिने त्या गोलाकार खोल खड्ड्याला पुन्हा वाळून झाकून टाकलं, आपल्या लेकरांचं जगापासून संरक्षण करण्यासाठी। आणि पुन्हा 3-4 मीटर पुढे जाऊन मादीनं चातुर्यपूर्वक फसवण्यासाठी एक डमी खड्डा खोदला आणि बुजवून टाकला आणि पुन्हा हलक्या चालीनं ती समुद्राकडे परतली। असाच एक प्रकार आणखी एका ठिकाणी सुरू होता। त्या ठिकाणी वाळूखाली लहान कोवळे जीव रांगताना दिसत होते। वेगवेगळ्या ठिकाणावरून ते डोकं बाहेर काढत काही छोटी कासवं समुद्राकडे वाटचाल करत होती। त्यांच्या डोळ्यात भीती आणि कुतूहलही असेल हे जग पाहण्याचं। काही लाटा त्यांना परत माघारी ढकलत होत्या, पण हे चिमुकले जीव हार मानत नव्हते। प्रत्येक पावलावर ते जीवनाशी संघर्ष करत होते। डोळ्यापुढे समुद्र होता आणि तेच त्यांचं घर होतं। एखाद्या समुद्री जीवाचा उत्पत्तीचा चमत्कार आयुष्यात कधीही न पाहिलेल्या हरीश कुंभरकरांना हे जगातलं गूढाश्चर्य वाटलं असेल तर नवल। त्या रात्री वाळूत उरलेले ठसे चंद्रप्रकाशात लाटांनी हळूहळू पुसले गेले, मात्र मनातील विचारांच्या लाटांचा गाज अजूनही खळखळतोय। कारण त्या रात्री या भारतीय पर्यटकांच्या मनात कासवांच्या जन्माची कहाणी आणि त्या क्षणाची क्षणचित्र कायमची कोरली गेली। बॅटरीच्या लाल प्रकाशात कासवांचे जन्म ते मृत्यू हे प्रवास त्यांनी उलगडून पाहिले। नर आणि मादी कासव समुद्रात किंवा जमिनीवर मिलन करतात, मग मादी कासव समुद्र किनाऱ्याच्या वाळूमध्ये खोल काही मीटर अंतरावरती खड्डा खोदून त्यात अंडी घालते। एका वेळेस अशी मादी 100 ते 120 अंडी घालू शकते। अंडी घालून ती वाळूने सुरक्षित झाकते आणि नंतर ती समुद्रात निघून जाते। या बेवारस अंड्यांचं नंतर पालकत्व कुणीच घेत नाही। ही शुभ्र चमकदार अंडी 50 ते 60 दिवसांमध्ये फुटून त्यातून छोटी पिल्लं बाहेर पडतात। ती चंद्रप्रकाशात जन्म घेतात म्हणून जमिनीच्या दिशेने वाळूतून वरती येतात आणि समुद्राच्या दिशेनं लोकवस्ती किंवा अनैसर्गिक लाईट असलेल्या ठिकाणी आकर्षित होऊ नये म्हणून त्यांची उत्पत्ती होते। अशा ठिकाणी ओमान शासनानं जसं आपल्याकडे वेळासला समुद्र किनाऱ्यावरती काही उपाययोजना सुरू आहेत, त्या प्रमाणात ओमान शासनानं दगडी भिंती बांधलेल्या आहेत। गंमत अशी आहे की या घरट्यांचं तापमान किती त्यावरून पिल्लांचं लिंग ठरतं। म्हणजे जर या ठिकाणी या परिसराचं तापमान जर 27 अंशापर्यंत असेल तर त्या ठिकाणी जास्त तापमान असेल तर मादी निर्माण होते आणि 27 अंशापेक्षा कमी असेल तर नर जन्माला येतो। ओमान कायम उष्ण प्रदेश आहे। या ठिकाणी कासव प्रत्युत्पादनासाठी येतात। काही तासात या पिलांच्या पायांना गती मिळते। समुद्री कासवांची वाढ खूप हळू होते। कवचावरील थर वाढण्यास 5 वर्ष लागतात। कासवाचं सरासरी आयुष्य 80 ते 100 ते 150 वर्षापर्यंत असतं। काही जमाती 200 वर्षाच्या वरही जगलेल्या पाहायला मिळतात। कासव कमी झाल्यानंतरच जेलीफिश वाढतात। ज्या ठिकाणी जेलीफिश वाढलेले असते त्या ठिकाणी कासव कमी झालेत हे ओळखायचं। पर्यावरणीय परिणामाचं हे निरीक्षण आहे।
कासव हे आयुष्यभर जोडीदार बदलत नाहीत, काही ठिकाणी बदलतात. नर मादी एकत्र येतात, प्रजनन होतं आणि मादी अंडी घालते. मृत कासवाची शरीरं नैसर्गिकरित्या विघटन पावतात आणि पर्यावरणात मिसळतात. कासव त्याच्या कवचात अंग लपवतं, म्हणूनच अनेकदा शत्रूपासून बचाव होतो आणि त्यांच्या दीर्घ आयुष्यामध्ये कवचाचं महत्त्व आहे. हे सगळं पाहिलं ते ओमानमध्ये.